ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून। सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर। पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं। सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये। खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट। लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच। आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला। तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन। दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स। ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या। ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर। संपर्क 9372 1 2044। ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा। प्रभाग क्रमांक 11 मधील मौलाना आझाद मंगल कार्यालय समोरील रस्ता ते देवी गल्ली पोलीस चौकीपर्यंतचा रस्ता करण्यास अखेर मंजुरी देण्यात आली आहे। लक्ष्मीपुरा परिसरामधील भावी नगरसेवक म्हणून आपली ओळख निर्माण करणारे शेख शहबाज अली यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। रस्त्याबाबत वारंवार निवेदन देऊन नगरपालिकेकडून मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न शेख शहबाज अली यांनी केले होते। अखेर त्या निवेदनाचा सकारात्मक विचार करून रस्ता मंजूर झालाय। लक्ष्मीपुरा परिसरामधील नागरिकांनी नारळ फोडून या कामाचं उद्घाटन उत्साहात केलं आहे। या प्रसंगी माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित दादा तांबे तसेच माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे तसेच माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। कार्यक्रमासाठी रामहरी बाबूराव गोडसे, आदित्य दारोळे, जानू शेख, आयुब शेख, गफूर बेग तसेच शाहिद बेग, जावेद बेग, हैदर बेग, मुसा शेख, अरबाज शेख, शाहरुख शेख, जफर शेख, रोहित दारोळे, आदित्य गोडसे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। लक्ष्मीपुरा परिसरामधील नागरिकांनी आमदार नामदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजितदादा तांबे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांचे मनपूर्वक आभार मानलेत। माझं नाव रामहरी बाबूराव गोडके, राहणार राजवाडा। पुन्हा रोड ते पोलीस चौकी हा रस्ता अत्यंत 10 वर्षापासून खराब होता। आम्ही वारंवार याचा पाठपुरावा केला, नगरपालिकेमध्ये सुद्धा निवेदन दिलं। नगरपालिकेला सांगितलं आम्ही। त्याच्यानंतर सोहेब अली यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी आंदोलन केलं। सदर रस्ता आमदार निधीतून होत आहे। बाळासाहेब थोरात साहेब, सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतो। सत्यजित तांबे साहेब, दुर्गाताई तांबे असेल, डॉक्टर सुधीर तांबे असेल, या सर्वांचे मी आभार मानतो। सदर रस्ता होणे काळाची गरज, सर्वात जास्त त्रास मला झालेला आहे, कारण माझी हातगाडी लोटताना मला अतिशय त्रास झालेला आहे। त्याच्यामुळे मी सतत यांच्याकडं आंदोलनासाठी जात होतो। शहब अलीचं, सर्वप्रथम शहब अलीचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या रस्त्याला मंजुरी दिली आणि कामाची आज सुरुवात झाली। प्रत्यक्ष याच्या अगोदर 2 वेळेस भूमिपूजन झालं, परंतु काहीच काम नाही झाले नाही। धन्यवाद। आम्ही इथं खूप वर्षापासून हा त्रास सहन करत होतो। हा लक्ष्मीपुरा भाग आमचा मौलाना आझाद मंगल कार्यालय ते लक्ष्मीपुरा पोलीस चौकी हा रस्ता जो होता ते खूप वर्षापासून प्रलंबित काम होता आणि याच्याने आम्हाला इथं जर पाहिलं तर इथं शाळेत जाणारे लहान मुलं असेल, इथं दवाखाने आहे किंवा इथं राशनचं दुकान आहे आणि मोठी घास बाजारला जायला हा रस्ता खूप महत्त्वाचा रस्ता आहे। तरी इथं पाणी साचून खूप म्हणजे लोक पडले, वयोवृद्ध पडले, लहान मुलं येतं जाता पडले। आता पावसात तर अशी परिस्थिती होती की जायला रस्ता नव्हता। आम्ही इथं स्थानिक असून आम्हाला आजार, आमचे लहान मुलं बाळ यांना पण खूप आजारचा त्रास सहन करावा लागला। याचा नगरपालिकेला वेळोवेळ आम्ही निवेदन दिला, आंदोलन केली, अर्ज दिला, तरी पण नगरपालिकाने याच्यात काय लक्ष दिलं नाही। आणि आज ही आनंदाची गोष्ट आहे की आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी आज याचा सदर रस्त्याचा उद्घाटन होत आहे। याच्यात आमच्या गल्लीतले शहबाज अली शेख यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे। यांनी या कामात यांना खूप अडीअडचण आली, खूप त्रास सहन करावा लागला, पण याला खसून न जाता ते वेळोवेळी
या कामाचा पाठपुरावा केला यांनी आणि आज त्यांचं यश सगळ्यांसमोर दिसत आहे की आपण आज इथं उभे राहून याचं उद्घाटन करत आहे. आणि सर्वात जास्त आम्हाला याचा आनंद आहे की आम्ही इथं स्थानिक असून इथं आम्हाला खूप त्रास झालेला आहे आणि आज कुठेतरी या त्रासाचा आम्हाला काहीतरी एक मार्ग मोकळा झालेला आहे. तरी आम्ही सर्व राहणार लक्ष्मीपुरा भागातले सर्व लोकांतर्फे मी शहबाज अली यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.